ओम शांती. 20 मे 1974ची ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे बापदादांच्या दिलरूपी तख्तावर विराजमान असणारी मुलंच खुशनसीब आहेत. बापदादा विचारतात, खुशनसीबीची निशाणी काय आहे? सर्व प्राप्तिया काय आहेत? ज्यांना सर्व प्राप्ती असते त्यांना खुशनसीब म्हणतात. जीवनामध्ये मुख्य प्राप्ती, श्रेष्ठ संबंध, श्रेष्ठ संपर्क, सच्चा स्नेह आणि सर्व प्रकारची संपत्ती आणि सफलता, या 5ही मुख्य गोष्टी असायला पाहिजे. आता संबंध कोणाशी जोडला आहे? श्रेष्ठ संबंध म्हणजे काय? संबंधामध्ये मुख्य गोष्ट आहे अविनाशी संबंध असणे. अविनाशी बापाशी सर्व संबंधही अविनाशीच आहेत. एकाकडूनच सर्व संबंधांची प्राप्ती होते असा संबंध कधी मिळाला होता का? दुसरी गोष्ट संपर्क म्हणजेच सोबत, म्हणजेच मैत्री. जेव्हा गरज असेल तेव्हा कठीण प्रसंगाच्या वेळी मदत झाली पाहिजे म्हणून सोबती पाहिजे. मन उदास झाले तर मनाला खुश करण्यासाठी सोबती पाहिजे. दुःखाच्या वेळी दुःख वाटून घेण्यासाठी सोबती पाहिजे. सोबती पाहिजे निष्काम, निष्पक्ष, अविनाशी आणि समर्थ. असा संपर्क कधी मिळाला? अविनाशी आणि सच्चा श्रेष्ठ साथ आणि संगत कोणाची आहे? पारसनाथ, जो की लोखंडालाही खरं सोनं बनवतो. असा सत्संग अथवा संपर्क मिळाला. खेळता खेळताच बापाशी मिलन करता येते. इतक्या दिवसापासून, इतक्या जन्मापासून त्याला बोलवत होते. इच्छा होती बापाला भेटण्याची. आता मुलांना माहिती आहे की बाप थोड्या दिवसासाठीच आहे. तिसरी गोष्ट आहे स्नेह. बापाकडून स्नेह मिळण्यासाठी कोणतं साधन आहे? एक बाप, दुसरा नाही कोणी. ही गोष्ट जीवनात, संकल्पात आणि साकारमध्ये आणायची आहे. फक्त संकल्पातच नाही तर साकारमध्येही एक बाप, दुसरा नाही कोणी. तेव्हाच खरं प्रेम आणि सर्व प्रकारचं प्रेम अनुभव होईल. बापदादाही मुलांच्या भाग्याला पाहून आनंदित होतात आणि गुणगान करतात. अशा खुशनसीब मुलांची रोज माळा जपतात. आपण किती सौभाग्यशाली आहे की आपल्याला शिवबाबासारखा निष्काम, निष्पक्ष, अविनाशी आणि समर्थ सोबती मिळाला आहे. बापदादा म्हणतात, आता संपूर्ण स्थितीची स्टेज, संपूर्ण परिणामचा समय, वेळ नजदीक येत आहे. परिणाम दिसेल. स्वतःला आपल्या योग्यतांप्रमाणे, आपापल्या निश्चित नंबरच्या योग्यतेप्रमाणे सिद्ध करतील. ऑटोमॅटिकली त्यांच्या मुखाद्वारे स्वतःच्या प्रती फायनल नंबर दिसेल. त्यांच्या मुखाद्वारे ऐकू येतील, चलनद्वारा दिसेल. म्हणजेच काय? ब्राह्मण परिवार एक शीश महल बनेल. अशी फायनल रिझल्ट ऑटोमॅटिकली आउट होईल. बापदादा म्हणतात, अजून तर मोठे मोठे डागही लपतात, कारण शीश महल बनलेला नाही. बापही मुलांना
कल्याणकारी बनून अंजान बनतात, जसे काही जाणतच नाही. जर बाबांनी म्हटले मी जाणतो, तर हे डाग इतके वेळ लपू शकत नाही. जेव्हा बाप जाणतात तर कारण स्वतःद्वारा केलेले कर्म आणि संकल्प स्वतः वर्णन केल्याने महसूस होते. म्हणून बाप जाणत असतानाही मुलांकडून ऐकण्याची इच्छा ठेवतात. मुलांनी स्वतःला हलके केले तर या विधीने पापांची वृद्धी कमी होते. म्हणून स्वतःला महसूसताच्या आधारावर सगळे ओझे बाबाला देऊन स्वतः डबल लाईट हलके बनायला पाहिजे. तेव्हाच फरिश्ता आणि आत्मिक स्थिती स्वरूप बनता येईल. ओम शांती.